501 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर संतोषजी शितोळे साहेबांनी लगातार 4 षटकार मारले तर अरुणजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल आणि सागर दादाच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल जरूर होता मैदानावरती. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. निखिलजी इंदुराव साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. सलगचे 3 षटकार जर संतोषजी शितोळे साहेबांनी मारले तर मात्र त्यांना 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार. यावेळेस विकेट. फलंदाज झालेत बाद. संतोष यांची खेळी होत असताना समाप्त. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज संतोष. बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळतात आमचे आशिष दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आहेत. आमचे अभिजित दादा आहेत. आमचे सुधीर दादा आहेत आणि आमचे सागर दादा आहेत. या चौघांना कॉल आणि मॅटर सॉल्व असे आमचे 4 मूर्ती आम्हाला पाहायला मिळतील. चौघांचं आपण विशेष कौतुक करूया कारण मला आठवतंय जवळपास 2 हप्त्यापासून ते इथे उपस्थित आहेत आणि 2 हप्त्यापासून खऱ्या अर्थाने त्यांची पडद्याआडची मेहनत आहे जी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आमचे आशिष म्हणजे खऱ्या अर्थानं नावेगावचे वंडर बॉय आशिष. त्यांच्या समवेत बाहुबली ऑफ नावे अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात अभिजित. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. ऑन साइडला वळवलाय. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. आलाय चौकार. धावफलक पुढे जाईल आणि 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस एक्स्ट्रा टॉस बॉल झाला. एक्स्ट्रा बाउन्स ऑफर आपल्याला पाहायला मिळाला मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 5 या आकड्यावरती. करणजी वारगडे सर मॅन फ्रॉम देवगाव एक जबरदस्त स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकतो. सलगचे 2 दिवस जबरदस्त स्कोरिंग आणि तिसऱ्या दिवशी देखील जबरदस्त स्कोरिंग करत असताना आपल्याला करण सर पाहायला मिळतात. यावेळेस ऑन साइडला बळवला. डीप मध्ये फिल्डर नाहीये. फिल्डिंग थोडीशी खराब आणि बॉल सीमारेषा पलीकडे आलेला हा नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसबत असताना 9 या आकड्यावरती मात्र यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 10 या आकड्यावरती. मी म्हणेल सुधीर सरांचं मी विशेष कौतुक करणार आहे. या नौक्या खेळाडूंचं मी कौतुक केलं मात्र सुधीर सर म्हणजे पुराना पका चावल. ओल्ड इज गोल्ड ज्यांना आम्ही सातत्याने म्हणतो. क्रिकेट फार 25 वर्षापासून ते खेळतायत आणि अगदी मला आठवतंय आमच्या गावामध्ये पहिले स्पर्धा व्हायची जी सुरू झाली होती. पहिले 300 रुपये कॅश प्राइज होतं आणि आज 1.5 लाख रुपये कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतो. शिरोशीच्या त्या मैदानावरती बाळकेश्वर चषक आम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. निखिल दादा यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल प्रत्येक बॅटरसाठी. कुठल्याही बॅटरने जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर दादा 5000 रुपये 5000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. निखिल दादांना एक क्रिकेटची हाऊस आणि निखिल दादांच्या माध्यमातून पडतोय पैशाचा पाऊस. धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडू झालेत अगदी आपल्याला पाहायला मिळतील 5 आणि शेवटचा बॉल हॅमर करण्यात आला इनफिल्डच्या डोक्यावरून. कव्हर्सला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे अगदी बाउंड्री लाईनला चिरून फाडून भेदून बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती चौकार.
मच डीजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 17 या आकड्यावरती. मिस्टर 360 अर्थातच ए बी टी विलियर्स यांचा जर्सी क्रमांक मैदानावरती या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती अर्जित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आतापर्यंत भरपूर सीझन झालेत आणि IPL च्या सीझन मध्ये RCB ला एकही वेळा खऱ्या अर्थानं कप मिळाला नाहीये. तरी देखील ज्या खेळाडूने अक्षरशः प्रत्येकाच्या मनावरती राज्य केले आणि RCB चा फॅन सातत्याने म्हणतो की एक ही दिल है कितनी बार जीतोगे, तो ए बी डी विलियर्स याचा जर्सी क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला डीप मध्ये. फिल्डर एका टप्प्यावरती. जजमेंट फार सुरेख सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. यावेळेस कंप्लीट होईल फक्त सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18. रवी पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. पाहूया रवीच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी आतापर्यंत केली जाईल. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज आपल्याला मनोहर पाहायला मिळतील ज्यांच्या बॅट मधून 3 चौकार आलेत. यावेळेस ऑन साइडला वळवलं. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर नसणारे आउटफील्ड स्लो. 2 खेळाडू फिल्डर बॉलची चेस करतील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. असताना आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज मनोहर. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरसवत असताना ऑन द बोर्ड 22. आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल महेशजी पाटील जे दहिवली गाव शहापूरचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना या स्पर्धेच्या निमित्ताने लाईव्ह पाहायला मिळते. लाईव्ह ते मॅच एन्जॉय करतायत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 23. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा लकी चौकार. करतोय नावे संघ अगदी इथे आला आणि नावे संघाच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. चौकाराच्या साथीने धावसंख्या 27 या आकड्यावरती. सातत्याने नशिबाची साथ मिळते. म्हटलं जातं की जर तुमच्यासोबत फॉर्म असेल जिथे बॅट फिरवता तिथे बॉल येतो आणि जर तुमच्याकडे फॉर्म नसेल तर बॅट किती फिरवली बॉल तुमच्या बॅट वरती येत नाही. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. आणि सातत्याने अगदी आपल्याला पाहायला मिळेल इथे फार सुंदर क्रिकेट खेळलं जात आहे शिवतेज नावे ब संघाच्या मार्फत. यावेळेस लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. प्रेशर 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 दडपण दिसतोय गोलंदाज रवी वरती. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते मैदानावरती. इथे प्रेशर मध्ये थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र रवी आणि रवीच्या माध्यमातून कुठेतरी थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना त्याला देखील पाहायला मिळतोय थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर त्याच्यावरती देखील आहे. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंडूचा विचार केला 5 चेंडूंचा खेळ झाला ज्यामध्ये पहिला बॉल सिंगल, नंतर चौकार, तिसरा बॉल सिंगल, 4 वाईट आणि त्यानंतर 5वा बॉल सिंगल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न कदमताल केला होता मैदानावरती. डान्सिंग डाऊन द विकेट मात्र डाऊन द लेग साइड. बाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. या टीमची टोटल ऑन द बोर्ड 30. 30 या आकड्यावरती मनोहरने सुपर पीस ऑफ बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅट मधून तब्बल 4 चौकार आलेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना 8 बॉल 19 वरती इंडिव्हिज्युअल खेळत आहेत. प्रथमेश 3 चेंडू 6 वरती इंडिव्हिज्युअल खेळत आहेत आणि जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. अगदी बॅटची लीडिंग एज आणि त्यानंतर थर्ड मॅनला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. नशिबाचा पुन्हा एकदा लकी चौकार. 4.
थोडंसं स्पीडअप करणं अनिवार्य असेल याची नोंद करून घ्यायची आहे. शिवतेज नावे ब संघाविरुद्ध खेळत असताना श्री स्टार मानिवली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तन्मय पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त प्रचंड वेग, अतिरिक्त गती पाहायला मिळाली, मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. फार महत्वाचं असतं तुमच्याकडे वेग, वेगासोबत लाईन लेंथ टप्पा हे फार महत्वाचं असतं आणि अगदी ते आपल्याला त्याचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. धावसंख्या 35 या आकड्यावरती. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र एक धाव कंप्लीट होईल. 22 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती ऑन द बोर्ड 36 या आकड्यावरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल. विथ लॉस ऑफ 1 विकेट 36 ऑन द बोर्ड. धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. वाऱ्याला आणि हवाला गवस निघालणारा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. पोझिशन बघा, प्रॉपर ग्रीप ऑफ द बॅट, बॉटम आणि टॉप हँडचा चांगला उपयोग फ्रंट फूट बॅक फूट मध्ये एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र कोऑर्डिनेशन पाहायला मिळाला. फ्रंट फूट वरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर काय सुरेख बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस कट केलाय, हॅमर करायचा देखील प्रयत्न होता, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डिंगला जवाब झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि जबरदस्त रनिंग बिट द विकेट. प्रथमेशचं मी विशेष कौतुक असं करेल, कारण प्रथमेशने अगदी पहिला ज्या वेळेस धाव घेतली त्यावेळेस तो थोडासा स्लो होता, मात्र त्याने नंतर पाहिलं की दुसऱ्या धाबेसाठी कॉल दिलाय, स्वतः ते सर्राट पळाले आणि 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 44 या आकड्यावरती. चांगला चेंडू, बॉल टॉस झाला, एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित उसळी, अनएक्सपेक्टेड टेक ऑफ ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो तेच पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला, त्याला अनुषंगून हा चेंडू पाहायला मिळतोय, जो मात्र असेल डॉट. यावेळेस लाईन बावी लागेल, लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती 45 या आकड्यावरती. एक्स्ट्रा प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो अरुण शेठ, हिंदूराव साहेब, त्यांचं आपण विशेष कौतुक करू. बघा, एक्स्ट्रा प्लेअर असणं देखील फार मोलाचं असतं. ज्यावेळेस एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत नावं पोहोचवतो त्यावेळेस आम्ही समालोचन करत असताना नाव घेऊ शकतो. त्यामुळे नक्कीच अरुण सर तुमचं देखील आम्ही कौतुक करू. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर गणेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे एक्स्ट्रा प्लेअर आहेत श्री स्टार मानिवली या संघाचे. आमचे मित्र मयूर चौधरी ते देखील मानिवलीला राहतात. काल ते इन ऍक्शन मध्ये होते, मात्र काल संघ पराभूत झाला आणि या रीतीने आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती. 47 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फार चांगली सुरुवात मैदानावरती करत असताना शिवतेज क्रिकेट संघ नावे ब पाहायला मिळतोय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष दिनेशजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि पुढील फेरीमध्ये त्यांची मॅच देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. दिनेशजी गरज साहेब म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट ज्यांनी बघितलं नाही, क्रिकेट ज्यांनी खेळलं नाही तर क्रिकेट जगलेत असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. यस, मिड मॅच मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. रायझिंग स्टार रावगाव विपक्ष कान्होळ ए विपक्ष रायझिंग स्टार रावगाव असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सध्या आम्ही आदित्य बिर्ला ग्रुप मध्ये बॉयलर मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत आणि आमचे मित्र जे रावगावला बिलॉंग करतात, रणजित देशमुख, अगदी त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. रायझिंग स्टार रावगाव विपक्ष कान्होळ ए अशी चौथी मॅच पहिल्या फेरीतील 3ऱ्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तुर्तास आपण या मॅचच्या दिशेला पाहायला गेलं तर धावेंचा उच्चांक पाहायला मिळतो, ज्यामध्ये 47 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फार सुरेख अशी बॅटिंग आपण म्हणू शकतो. फलंदाजी करत असताना टीम शिवतेज क्रिकेट संघ नावे ब या संघाच्या माध्यमातून
शिवतेज क्रिकेट संघ नावे ए संघाने पहिला दिवस गाजवला, सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये या संघाने मेगा फायनल मध्ये धडक घेतलेली आहे. आणि काय सुपर बॅटिंग आणि बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये विशेष कौतुक मी आशिषचं करेल. एक जबरदस्त खेळाडू आहे आणि आशिष हा नावे संघाचा वंडर बॉय ऑफ नावे. आशिष आपल्याला जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळाला. आमचे अभिजित दादा आहेत बाहुबली ऑफ नावे, त्यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली. त्या समेत जर पाहायला गेलं तर दीपक सर जे एक शांत संयमी मात्र तितकेच घातक असे खेळाडू, रागावरती कंट्रोल आणि क्लास खेळत असताना आउट ऑफ कंट्रोल ही त्यांची ओळख आहे. धावसंख्या धावफलकावरती 47 या आकड्यावरती पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकं आतापर्यंत झालेली आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चौथ्या षटकामध्ये सुरुवात आणि कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. इनसाइड आउट वर कव्हर मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र प्लेसमेंट ताकदीचा वापरच करण्यात आला नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू केला डिपिश कव्हर क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव कंप्लीट झाली. धावफलक 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी, मात्र कॅच झाली ड्रॉप आणि 2 धावा मैदानावरती कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. यस, निखिल दादांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल बॅटर्ससाठी. 3 चेंडूंवरती 3 षटकार जर लगावले गेले तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज नावे ब संघ, शिवतेज क्रिकेट संघ नावे ब संघासाठी सुवर्ण संधी आहे. आता चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारून 5,000चा कॅश प्राइज कोण घेऊन जाईल हा मोठा प्रश्न आहे. आणि विराज शेठ हिंदूराव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मात्र मैदानावरती आलाय चौकार, बॉल सीमा रेषा पलीकडे 4. मोहर होती. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या साथीने पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 50 अप. 54 धावा धावफलकावरती आहे. शिवतेज क्रिकेट संघ नावे ब संघ जबरदस्त बॅटिंग करतोय. यावेळेस स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतो, मात्र डीप मध्ये फिल्डर प्रसादने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. मात्र मनोहरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 15 बॉल 39 धावांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारणारा खेळाडू. त्यांच्या गजरामध्ये डगआउट मध्ये स्वागत करायचे मनोहर यांचं. वेल प्लेड. यस डीजे. फलकावरती सुपन्न आकड्यावरती दुसरा महत्वाचा विकेट गेला. आता सुनील पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो, मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप बॉल सीमा रेषा पलीकडे. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा चौकार. कॅच होती, कॅच सुटली आणि चौकार पण गेला. म्हणजे असं झालं की भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल पण चोरीला गेली. आदरणीय शैलेश शेठ शितोळे साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील नावे गावचे कार्यकुशल कार्यसम्राट दमदार उपसरपंच साहेब आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस अर्थातच आदरणीय शशांकजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. शशांक दादा वेलकम, सहर्ष स्वागत. आणि आज शशांक दादांचं वाढदिवस आहे. कालच मला पार्टी दिली शशांक दादांनी. राहुल दादा होते, शशांक दादा होते, आदित्य होते. मशाला गेलो, पार्टी केली कालच. मात्र नवे क्षितिज नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य दादांच्या चेहऱ्यावरती राव, दादांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राव. वाढदिवसाच्या लाडक्या कार्यकुशल कार्यसम्राट उपसरपंच साहेब आदरणीय शशांकजी हिंदूराव साहेबांना आपण देऊया खूप साऱ्या आशा,
शुभेच्छा. धावसंख्या धावफलकावरती 58. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवतेज क्रिकेट संघ नावे ब संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे सुधीर सर शिवतेज क्रिकेट संघाच्या डगआउट मध्ये आहेत आणि ते काहीतरी कानमंत्र देत आहेत. मास्टर माइंड आहेत ते, त्यामुळे काहीतरी कानमंत्र देत आहेत असं दिसतंय. यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल 59 या आकड्यावरती. 59 ऑन द बोर्ड. 59 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवतेज क्रिकेट संघ नावे बस संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट पोझिशन वरती आणि अशा वेळी तुम्ही अतिरिक्त धावा देतायत तर ते म्हणतील आने दो आने दो. यावेळेस कॅचची संधी, कॅच झाली आहे पुन्हा एकदा ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. नशिबाची साथ मिळतीये. बॉल सीमा रेषा पलीकडे. नशिबाचा चौकार. जणू काही सकाळी चहा सोबत बिस्किट नाही. तिकडे लक्ष दे. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र डीप मध्ये फिल्डर. कॅच कंप्लीट झाली आहे. स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटासा केमिओ पाहायला मिळाला प्रथमेशच्या माध्यमातून. 11 वरती इंडिव्हिज्युअल आणि 63 वरती धक्का क्रमांक 3. फलंदाज प्रथमेश. बॅक टू दी पवेलियन. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 63. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ शिवतेज क्रिकेट संघ नावे ब संघाची. यावेळेस अगदी पायात टाकलेला बॉल फ्लिक ऑफ द ब्रेस्ट अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल रायझिंग स्टार रावगाव विपक्ष कान्होळ ए अशी लढत, अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वर्षात 365 दिवस. त्या 365 दिवसांपैकी एक असतो खास दिवस आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या लाडक्या शशांक दादाचा वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवे क्षितिज नवीन पहाट. फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट. स्मित हास्य दादांच्या चेहऱ्यावरती राव. दादांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राव. भावी राजकीय आयुष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आता तुम्ही उपसरपंच झालेत. फ्युचरमध्ये उपसभापती वा सभापती वा अशी आम्ही आशा बाळगू. आणि पार्टी तर देतील, ते सोडायचंच नाही त्यांना. उपसरपंच आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर. फिल्डिंग फार लाजवाब पाहायला मिळेल. कंप्लीट झाली आहे सध्याच्या स्थितीला सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील आणि 3 धावा देखील कंप्लीट. आणि चौथ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही हा मोठा प्रश्न. यस, रायझिंग स्टार रावगाव विपक्ष कानोळे. 2 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पुढील मॅच आपण टॉस करू आणि रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पाहूया फलंदाज आउट आहेत की नाही. बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडेड आहे की नाही हे आपल्याला थोड्या वेळामध्ये कळून जाईल. फलंदाज नॉट आउट. त्यामुळे 4 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 68. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं मार्गस्थ आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर असेल. कॅचची संधी मात्र कॅच झाली ड्रॉप. एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 69 आणि 70 धावेंचं लक्ष मैदानावरती असेल. टॉसच्या दिशेला वळणार आहोत. रायझिंग स्टार रावगाव विपक्ष कानोळ ए अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपकजी सुतार सर जे व्हॉइस ऑफ भिवंडी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. मी विनंती करेल शशांकजी हिंदूराव साहेब जे उपसरपंच आहेत आणि बड्डे बॉय आहेत, तसेच अरुण शेठ देशमुख साहेबांना देखील विनंती करेल. दादा या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. थँक्यू सो मच. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये यायचे. आपल्या उपस्थितीमध्ये कानोल ए आणि रावगाव यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. रायझिंग स्टार रावगाव आणि कानोल यांच्यामध्ये नाणेफेक होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉल केला जाईल रावगाव टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. मी विनंती करतो मान्यवरांना की आपण कॉइन उडवायचा आहे. छापा असा कॉल आहे आणि छापाच आलेला आहेच, म्हणजेच रायझिंग स्टार रावगाव टीमने नाणेफेक जिंकलेली आहे. काकांना विनंती करेन की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. काका मनोगीत देखील व्यक्त करतात. 5 ओव्हरचा सामना आहे. रायझिंग स्टार रावगाव टीमने नाणेफेक जिंकलेली आहे. संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? शिवतेज चषकाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे. नाणेफेक महत्त्वाची असते, जिंकले निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कारण काय असेल टॉस जिंकल्यानंतर कर्णधार या मैदानाचा विचार करत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारतो? याच्या मागचं नेमकं कारण काय? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कानोल ए टीमला? कारण का या विभागामध्ये मासा परिसरातील एक मजबूत संघ त्यांना संबोधला जातो. 50 ते 55 धावांपर्यंत. धन्यवाद. कानोल संघ नाणेफेक जर जिंकला असतं तर निर्णय काय घेतला असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं प्रथमतः, कारण आमच्याकडे पण असे बॉलर्स किंवा प्लेयर्स आहेच की जे रन्स कमीमध्ये रोखू शकतात आणि प्लेयर्स बॅटिंगमध्ये पण मॅच काढू शकतात. बॅटिंग करायचे 5 ओव्हरचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवशील, ज्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होईल? नक्कीच प्रथमतः मी धन्यवाद देतो की शिवतेज न्हावे संघाने या ठिकाणी चांगलं मैदान आपल्या MPSAच्या मार्फत आपल्या सर्व टीम्सला इथे खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतोय. त्याचबरोबर MPSAचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतलेली आहे आणि ही स्पर्धा किंवा MPSA निर्माण करण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये आमचे दिनेश गरजी असतील, सागर इंदुराव असतील, बंटी भोईर असतील, सचिन धुमाल असतील, बरेचसे असे प्लेयर्स आहेत ज्यांचा क्रिकेटमध्ये रोल्स नाही आहे, पण त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी ह्या क्रिकेटमध्ये एक दर्जा उत्पन्न करण्यासाठी ह्या ठिकाणी MPSAची स्थापना केली आणि तळागाळातील संघांना या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्या टीम्स नवीन तयार केल्या आहेत. मी धन्यवाद देतो सर्व टीम्सला की ते ह्या MPSAचे स्पर्धक आहेत. बॅटिंग करायचे 5 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमचं 65 to 70 रनचा टार्गेट असेल रन्स चेस करण्यासाठी समोरच्या टीमला, कारण आमच्याकडे पण अमोल आणि सौरभ सनील असे बॅट्समन आहेत जे 60 ते 70 रन्स करू शकतात. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धन्यवाद. ओके, नक्कीच. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. नाणेफेक झाली आहे. रावगाव टीमने नाणेफेक जिंकून कानोल एच्या विपक्षामध्ये गोलंदाजी स्वीकारली. बातमी घेऊन जाऊया आपण समोरच्या कक्षामध्ये. मी स्वतः तिथे त्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगचं धावतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होते. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवतेज चषक 2025 शिवतेज क्रिकेट संघ नावे आणि ग्रामस्थ मंडळ नावे यांनी उभारलेली स्पर्धा मसा
क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सध्या ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक सध्या तरी सुरू आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा, जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शिवतेज नावे बी टीमने 69 धावा जमा केल्यात आणि 70 धावांची आवश्यकता असेल ती श्री स्टार मांडवली टीमला खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना मनोहरने प्रभावित केलं, ज्यांनी 15 चेंडू फेस केल्याने 39 धावांची खेळी साकारली आणि घातक शतक राहिलं पॉवर पे 1 आणि 2 चं, P1 आणि P2 चं, जिथे घाम काढला, ज्यूस काढला गोलंदाज रवी आणि सुधीरचा. आणि आता मात्र 70 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. स्ट्राईक एंडवर रवी आणि नॉन स्ट्राईक एंडवर युवराज आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी स्वीकारली ती सुनील आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी. जर प्रत्येक विकेटसाठी अभिजित इंदुराव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. दोन्ही टीमला शुभेच्छा. खूपच चांगले टार्गेट पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शिवतेज नावे बी टीमने उभारले. काय जबरदस्त खेळी साकारली. मनोहरने 15 चेंडूमध्ये 39 धावा, त्याच्यामध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि आता पलटवार करावं लागेल दुसऱ्या डावामध्ये. श्री स्टार मांडवली टीमला 70 धावा 5 ओव्हरमध्ये या दुपारच्या सत्रामध्ये पूर्ण होतील का? कारण का हे मैदान चौफेर आहे. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी नावे या मैदानाला नाव दिले गेल्याने दुपारच्या सत्रामध्ये मैदानाचे आउटफील्ड अगदी फास्ट आणि कडक होत असते, कारण का उष्णता जास्त आहे. सूर्यदेवाची किरणे आता प्रखरतेने या मैदानामध्ये पडलेले आहेत, त्यामुळे या 70 धावा चेस होण्यासाठी एखादी पार्टनरशिप करावी लागेल. प्रत्युत्तर दिलं जाईल का रवी आणि युवराजच्या माध्यमातून? स्ट्राईक एंडवर युवराज आणि नॉन स्ट्राईक एंडवर रवी. पहिल्या ओव्हरची जबाबदारी सुनीलने स्वीकारली राईट हँड ओव्हर द विकेटने युवराजसाठी. पहिल्या चेंडू बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क करू शकले नाहीये. डॉट चेंडून या ओव्हरला गोलंदाज सुनीलने केली सुरुवात. सुनीलसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी अभिजित इंदुराव यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. P1 चे षटक, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये ठेवले गेलेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. विकेट किपर शॉर्ट फाइंड लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर आणि इथे बीमर चेंडू, खराब चेंडू, नो चेंडू. पहिला चेंडू डॉट होता, सुरुवात चांगली केली गोलंदाज सुनीलने, परंतु दुसरा चेंडू खराब. 9चा इशारा आणि 9च्या रूपाने एक सिंगल धाव फलकावर येत असताना खातं उघडलं जातं श्री स्टार मांडवली टीमचं. परंतु येणारा चेंडू फ्री हिट. फ्री हिटवर एखादा फ्री हिट करेल का, मोठा हिट करेल का फलंदाज युवराज? स्वतःचं खातं त्यांनी ओपन केलेलं नाही, परंतु टीमचं खातं ओपन झाले. 70 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. फ्रीचा चेंडू बॅकफुटला जाताना पंच केलाय, खूपच चांगला फटका कव्हर आणि पॉइंटच्या गॅप मधून चेंडू चाललाय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, शर्यत आहे, परंतु ती अखेरकार शर्यत जिंकले चेंडू आणि फ्री हिट वर चौकार येतोय फलंदाज युवराजच्या माध्यमातून. काय जबरदस्त स्ट्रोक होता. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला पॉइंट आणि कव्हर मधून गॅप मधून चेंडू सरळ बाउंड्रीलाईनच्या पलीकडे हा दमदार चौकार आलाय फलंदाज युवराजच्या खात्यामध्ये आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये पॉवर पेक्षा 2 ओव्हरमध्ये पॉवरफुल फलंदाजी नावे टीमने केली होती, तशाच पद्धतीने उत्तर दिलं जाईल का? पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना पंच केलं, पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल धावे ते युवराजच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या अंकावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 34 धावा, दोन्ही पॉवर पेच्या ओव्हरमध्ये 17 धावा जमा झाल्या होत्या बॅटिंग करत असताना शिवतेज नावे बी टीमच्या खात्यामध्ये. आणि तशाच पद्धतीने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये फलंदाजी झाली तर या 5 ओव्हरमध्ये देखील 70 धावा चेस होऊ शकतात. बॅकफुटला जाऊन कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रवीने, परंतु संपर्क करू शकले नाही. हा चेंडू डॉट. जरूर या ओव्हरमध्ये सुरुवातीला खराब चेंडू टाकला, नो चेंडू, फ्री हिटवर चौकार आला, परंतु आता लई सापडली गोलंदाज सुनीलला. अनुभव आहे आणि त्या अनुभवाची चावी ओपन करत असताना आता इथे चांगली गोलंदाजी करतोय सुनील राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, लेग स्लिप मध्ये विकेट किपर पोहोचले आणि झेल विकेटचं पतन. फलंदाज बाद रवीच्या रूपाने पहिला झटका लागत असताना श्री स्टार मांडवली टीमला 6 या धावसंख्येवर. बाहेर येत होता, थोडासा इन कटर होता, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, लेग स्लिप मध्ये विकेट किपर पोहोचले आणि चांगला सुंदर झेल विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले पुन्हा आपण ऑन स्क्रीनवर पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट गेली. दुसऱ्या अँगल मध्ये दाखवले गेले, थोडासा आत येत होता चेंडू, त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, टायमिंग साध्य करता आलं नाही आणि विकेट किपरच्या माध्यमातून चांगला झेल. 6 वर पहिला गडी बाद. अभिजित इंदुर यांच्याकडून झेल पकडलं विकेट किपरने, त्याच्यासाठी 100 रुपये आणि त्याचप्रमाणे सुनीलला देखील 100 रुपये
मिळतील यात काही शंका नाही, कारण का प्रत्येक विकेटसाठी सुनीलसाठी अभिजित हिंदुराव यांच्या माध्यमातून 100 रुपये लावले गेलेत. चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज सुनीलने. एक फ्री हिट वर चौकार खर्च केला, परंतु उर्वरित गोलंदाजीवर चांगली गोलंदाजी आपल्याला चेंडूवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सध्या तरी मैदानामध्ये हवा वाढली आहे, वादळ आलंय, परंतु आता फलंदाजी करत असताना फलंदाजांना वादळ आणावं लागेल, कारण का 5 ओव्हरमध्ये 70 धावा चेस करायच्या आहेत. आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2022ला केंद्रीय राज्यमंत्री चषक अंजूर, जे के कपिल पाटील साहेब यांच्या उभारलेली स्पर्धा, आमचे एवन जोडी भिवंडी तालुक्याची सुकेची डाके आणि निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धेची आठवण होते की मेगा फायनल 5 वाजता अशाच पद्धतीने वादळ वारा घुसला आणि त्याच्यानंतर ती स्पर्धा देखील थांबली गेली. आणि तशाच पद्धतीने हा वादळ वारा या मैदानामध्ये येत असताना पहिलं षटक प्रगती पथावर आहे. सध्या तरी एक गडी बाद, टीमची धावसंख्या 6 वर स्थिरावली आहे. जशी सुरुवात पाहिजे होती तशी झालेली नाहीये, परंतु वादळ सुरू असताना एक चेंडू देखील समाप्त झालाय. कदाचित अगदी कॉम्बॉक्सच्या समोर एवढा वादळ होता, एवढी हवा होती की समोरचे चित्र दिसत नव्हतं आणि शेवटचा चेंडू देखील डॉट आले. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 70 धावांचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना श्री स्टार मांडवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक गडी बाद 6. खराब सुरुवात झाली. 70चं टार्गेट आहे, सरासरी भरपूर आहे आणि इथून प्रत्युत्तर द्यावं लागतील. षटक क्रमांक 2 प्रथमेश स्ट्राइक एंड युवराज, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. द्विधा परिस्थिती फलंदाजाची आणि त्याचमध्ये हा चेंडू डॉट चेंडून या ओव्हरला प्रथमेशने केली सुरुवात. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रथमेश ठाकरे हे नाव देखील चर्चेत राहिले. अंबाडी भिवंडी या परिसराला बिलॉंग करणारा वारेड गावचा तो सितारा, एका सिटी क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाली आणि तिथून तो चमकला. त्या पहिल्या मॅचमध्ये त्याच्या नावावर अर्धशतक राहिलं आणि आता हे नाव संपूर्ण देशामध्ये चर्चेत आहे. ISPL पर्व दुसऱ्यामध्ये देखील प्रथमेश ठाकरे खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसरा चेंडू डॉट प्रथमेशच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट आलेत. चांगली सुरुवात करून दिली. ओव्हरमध्ये प्रथमेशने पूर्णपणे बॅकफुटला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये श्री स्टार मांडवली संघ 70 धावांचा पाठलाग करायचे, परंतु सुरुवात खराब झाली आहे. पिटूचं षटक युवराजसाठी राऊंड विकेटने. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये बीट करतोय गोलंदाज प्रथमेश. फलंदाज युवराजला शांत ठेवले गेले. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने लेफ्ट राऊंड विकेटने मारा करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर होतोय. लेग स्विंग पाहायला मिळाला. जबरदस्त सुरुवात करून दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणती धाव न खर्च करता 3 निर्धाव चेंडू आलेत प्रथमेशच्या माध्यमातून. लेफ्ट ओव्हर राऊंड विकेटने फ्लिक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटवर घेता आला आणि स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत उचली होईल, फेकी केली जाईल तोपर्यंत एक छोटी सिंगल धाव अखेरकार युवराजने 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर प्राप्त केली आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 7 वर. खराब परिस्थिती झाली. 70 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 7 धावा, 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि इथून रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 18.90च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. 20 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे, म्हणजेच इथून एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. एका कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये टार्गेट सेट करून फलंदाजी करावी लागेल. चेंडूची चामडीच लोलवावी लागेल असं म्हटलं तरी हरकत नाहीये. चेंडूची चामडी जर लोलवली इथून तरच या 20 चेंडूमध्ये 63 धावा पूर्ण होऊ शकतात. सध्या तरी स्ट्राइक एंडवर हेमत, ज्यांनी खातं ओपन केलेलं नाही. नॉन स्ट्राइक एंडवर युवराज, ज्याच्या खात्यामध्ये 6 धावा आहेत. ऑफ स्टंपच्या आत येऊन हुक करण्याचा प्रयत्न होता फाईन लेग मध्ये, परंतु संपर्क करू शकत नाहीत. स्टँडवरून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेशच्या माध्यमातून, ज्यांनी 5 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केले. विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये, परंतु इकॉनॉमिक गोलंदाजी करण्यासाठी हा नावे बी टीमचा प्रथमेश ओळखला जातो. जबरदस्त गोलंदाजी. दोन्ही खेळाडूंना शांत ठेवले गेले. पुन्हा एकदा लेग कटर होता, पिक करता आला नाहीये. आपल्या गतीने, कमी गतीने आणि अचूक टप्प्याने बीट केलं बॅटरला. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर, 1 गडी बाद. आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता असेल ती श्री स्टार मांडवली टीमला. यानंतर एक बिग फाईट कॉर्नल ए विपक्ष रायझिंग स्टार रावगाव.
अद्भुत षटक राहिलं आणि मॅच मात्र आपल्या बाजूने झुकून दिली गोलंदाज प्रथमेशने. त्याच्यासाठी निखिल हिंदुराव यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइस. ही गोलंदाजी प्रथमेशची आवडली असेल तर प्रथमेशसाठी त्याला झाल्याच पाहिजेत. 6 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवला नावे बी टीमचं नेतृत्व करत असताना प्रथमेशने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 7 वर 1 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता. इथून जर आपण सरासरीचा विचार केला तर 21च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले पाहिजेत. वेळेचं बंधन असेल तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. षटक क्रमांक 3 संतोष. प्रत्येक विकेटसाठी अभिजित इंदुराव यांच्या माध्यमातून 200 रुपये दिले जातील संतोषला. त्याच्यावर देखील पैशाचा पाऊस लागत असताना अभिजित इंदुराव आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ट आणि गोल. विकेटचं पतन. 200 रुपयाचा कॅश प्राइस. 200ची नोट आपल्या खिचामध्ये खेचत असताना गोलंदाज संतोष. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं फलंदाज युवराजला. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवर ऑन स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त डिलिव्हरी पेश केली आहे गोलंदाज संतोषने. अनुभव दाखवलाय, त्याच्याकडे अनुभव आहे आणि अनुभव दाखवत असताना फुल टच होता परंतु बॅटवर घेता आल्याने बीट झाला आणि लेग स्टंप उद्ध्वस्त केला. विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना श्री स्टार मानिवली टीमला. खूपच चांगलं कामगिरी आपल्याला शिवतेज नावे बी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुट्टप्पा ऑन सेटला टर्न केले. मनगटाचा वापर करत असताना डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु फेके होई तिथपर्यंत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. कॉलिंग चांगली नाहीये. धावबाची संधी आणि खिरकार. ती दुसरी धाव देखील पूर्ण झालीये. आमच्यापर्यंत माहिती येत असताना शिवतेज बी संघ 20 वर्षांनंतर गावाचं आयोजन असताना खेळण्याची संधी मिळाली आणि ते संधीचं सोनं करत असताना गोलंदाजी चांगली होती. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये काय अफलातून फलंदाजी केली आहे फलंदाज मनोहरने. 15 चेंडूमध्ये 39 धावा त्याच्या बॅटमधून आले आणि आता गोलंदाजी करत असताना संतोष देखील चांगली गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर हा देखील लेग कटर होता. सुनीक चांगला चेंडू गोलंदाज संतोषच्या माध्यमातून धावा प्राप्त करण्यासाठी 70 धावा चेस करण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये श्री स्टार मानिवली टीमला संघर्ष करावा लागतो. 9 वर 2 गडी बाद. नाजूक परिस्थिती मानिवली टीमची. 15 चेंडूमध्ये 61 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लेग स्टंपच्या थोडासा दूर राहिलाय. एक्स्ट्राची धाव पलकावर ऍड होत असताना टीमची धाव संख्या 10 वर जाते आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण, हा पेपर आता श्री स्टार मानिवली टीम साठी कठीण झालाय. उत्तर दिलं जाईल का? मिस टायमिंग स्ट्रोक. पोहोचतील का क्षेत्ररक्षक? थोडीशे दूर राहिले. हवेमध्ये चेंडू होता. कॅच सुटली आणि सिंगल धाव येत असताना तनयच्या खात्यामध्ये सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 वर. एकेरी दुहेरी धावाने आता मात्र या धावांचा डोंगर पूर्ण होणार नाही कारण का 14 चेंडूमध्ये अजून 59 धावांची गरज आहे. इथून प्रत्येक चेंडूवर प्रहार चढावं लागेल. आक्रमक शैलीने फलंदाजी करावी लागेल आणि तो करेल का? ती सुरुवात करावी लागेल. हेमंतला स्ट्राइक इन वर हेमंत होते, त्यांना देखील शांत ठेवले गेले परंतु ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेशने 1 धाव दिली त्याच पद्धतीने त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तिसऱ्या ओव्हरमध्ये संतोष गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 3 आणि एक महत्वाची विकेट देखील संतोषच्या नाबावर आली. लेग कटर होता. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटची आवश्यकता करू शकले नाहीयेत. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा शेवटच्या चेंडूवर ऍड होत असताना ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री स्टार मानिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर 2 गडी बाद आणि इथून हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 57 धावांची आवश्यकता. हा सामना आता ओपन झालाय, खुला झालाय. या सामन्यामध्ये पकड निर्माण केली असं म्हणावं लागेल शिवतेज नावे बी टीमने. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण विजयाची घोषणा करू शकत नाहीयेत. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं युद्ध या स्पर्धेच्या माध्यमातून इथे रंगत असताना भिवंडी लोकसभेचे खासदार या विभागाचे भाग्य विगता सन्माननीय सुरेश उर्फ बालेमाव म्हात्रे यांच्या नावानेच सध्या भिवंडीमध्ये देखील खार्डी या ठिकाणी देखील स्पर्धा सुरू आहे. प्रिन्स मूवी किंग ऑफ टेलिकास्ट
तिथे जाऊन तुम्ही ती स्पर्धा देखील पाहू शकता. एक मोठी स्पर्धा त्यांच्या नावाने खासदार चषकाचं आयोजन पाहायला मिळतं आणि या स्पर्धेचे देखील बालेमामा म्हात्रे प्रमुख मान्यवर म्हणून राहिलेत. या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे भाग्य विधाता ते देखील कदाचित या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच जोडले जातील. आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता असताना चौथ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती परेश हिंदूराव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शूज आलेले आहेत. ट्रॉफी आकर्षक पुरस्कृत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून. परेश वाडी क्लबचे ते प्रोप्रायटर आहेत. परेश हिंदूराव यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कृत केले गेलेत आणि तेच परेश सध्या गोलंदाजी मार्कवर 12 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. वाईट परिस्थितीमध्ये संघ सापडला श्री स्टार मांडिवली आणि इथून हा सामना जिंकणं कठीण आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवावं लागेल. दुपारच्या सत्रामध्ये ज्यूस काढावा लागेल गोलंदाजाचा. कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडेसे आत आले होते परंतु लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 वर. 56 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. अजूनही भरपूर धावांची गरज आहे. तन्मय अगदी ओव्हर पिच होता. लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट मध्ये. त्यांना बीट करून चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा दुसरा चौकार येतोय बॅटर तन्मयच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार. ओव्हर द विकेटने तन्मयसाठी फुल टॉच होता परंतु बॅट वर घेता आला नाहीये. हवेत बॅट फिरवली. हा चेंडू डॉट. जरूर चौकार खर्च केला परेशने परंतु त्याच्यानंतर एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 18 वर स्थिरावली. अजूनही सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. फुल टॉच ऑन साइडला मनगटचा वापर करत असताना टर्न केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि धावबच्च्या रूपाने तिसरा गडी बाद. तिसरा झटका लागत असताना मांडवली टीमला फलंदाज बाद तन्मय. फुल टच होता त्यावर फुल टोल वसूल करता आला नाही. मनगटचा वापर करून ऑन साइडला टर्न केला डीप स्क्वेअर लेग मधून. जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे फसला. विकेट किपरने चतुराई दाखवली. विकेटचं पतन. या सामन्यामध्ये आता हवी ठरलेत नावे बी संघ. खरं तर टेनिस क्रिकेट मध्ये जर आपण विचार केला तर जास्त वेळ खर्च करू नका. अजूनही भरपूर मोठं शेड्यूल आजच्या दिवसाचं पूर्ण करायचंय. आयोजकांकडून आपल्याला सूचना येते की मॅच ऑन ठेवा. तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये ठेवावा लागेल. 19 वर 3 गडी बाद. 34च्या सरासरीने इथून फलंदाजी करावी लागेल. 51 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज सुजित. राईट हँड ओव्हर द विकेटने परेश. लेग कटर होता पिक करू शकले नाहीयेत. अगदी मिडल स्टंपवर पिचिंग होत असताना कोण बनवत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरने थोडीशी जरूर चुकी केली परंतु कोणती धाव नाहीये. 19 वर 3 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. सॉरी 8 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आणि आता प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल आणि तो पाठवला तर कदाचित त्यामध्ये संधी मिळेल मांडवली टीमला. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. विविधता दाखवते गोलंदाजी करत असताना गोलंदाज परेश. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्या बाणांचा वापर करत असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत. विकेट त्याला जरूर आली नाहीये परंतु इकॉनॉमी गोलंदाजी राहिली या चौथ्या ओव्हरमध्ये परेश हिंदूरावच्या माध्यमातून. यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आकर्षक ट्रॉफी देखील आलेली आहे. ओव्हरचा शेवटचा चेंडू ऑन साइडला लुक शॉट पाहायला मिळाला. फ्लिक करून दिला डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गौरवच्या माध्यमातून. डीप स्क्वेअर लेग मधून काय जबरदस्त फेकी केली आहे. अप्रतिम. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री स्टार मांडवली टीमची धावसंख्या 20 वर 3 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 50 धावांची गरज.
काही मिनिटांमध्येच या मुख्य व्यासपीठावर शशांक दादा हिंदूराव जे उपसरपंच आहेत यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. संपूर्ण आयोजन कमिटी, दिनेशजी घरत आणि संपूर्ण आयोजन कमिटी या स्पर्धेचे शिवतेज चषकाचे संपूर्ण आयोजनच्या माध्यमातून तो वाढदिवस साजरा केला जाईल. 50 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर हा चौकार आलाय. दोन धावांची पेनल्टी नक्कीच दिली जाईल नावे बी टीमला, कारण का मैदानामध्ये मास लावला होता. खरं तर भरपूर सारख्या पेनल्टी असतातच, त्या पेनल्टीच्या 2 धावा ॲड केल्या जातील नियमाप्रमाणे. जरी आयोजन कमिटी खेळत असली तरी देखील त्यांना पेनल्टीच्या 2 धावा दिल्या जातात. फुल टच होता, ऑन सेटला टर्न केलाय, प्रॉपर संपर्क नव्हता, बॅटचा अगदी टॉपवर लागलाय, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये, परंतु एकेरी दुहेरी धावाने आता हा पल्ला पूर्ण होणार नाहीये. एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकार ठोकले तरी देखील हा सामना जिंकणं कठीणच आहे. खूपच चांगली गोलंदाजी राहिली दुसऱ्या इनिंगमध्ये शिवतेजच्या नावे बी टीमची, आणि फलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल मनोहरचं, ज्यांनी 15 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी साकारली. त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची भाषा पाहायला मिळाली. तब्बल त्याच्या बॅटमधून षटकार आले 7 आणि एक चौकार आले 7 आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी. 69 धावा जमा केल्या होत्या 5 ओव्हरमध्ये, आणि 70चं लक्ष्य आता पूर्ण होत नाहीये ते मानवली टीम कडून. अजून एक चांगला चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार खर्च केला, परंतु त्याच्यानंतर 2 निर्धाव चेंडू आलेत आणि आता सामना झुकलाय तो नावे बी टीमच्या बाजूने. तब्बल 20 वर्षानंतर त्यांना खेळण्याची संधी मिळाली, कौतुक करावं लागेल. असं म्हटलं जातं ना की तुमच्याकडे जर अनुभवाची चाबी जर असली ना तर तुम्ही यशाचा दरवाजा केव्हाही उघडू शकता, आणि आता यशाचा दरवाजा हा प्रवास सुरू केलाय नावे बी टीमने. खूपच चांगली सुरुवात. अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभव दाखवले या मॅच मध्ये. फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम राहिले. अजून एक डॉट चेंडू, लेग कटरचा हा देखील मारा होता. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली सेकंड इनिंग मध्ये. सुनील, प्रथमेश, संतोष, परेश सर्वांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. 70 धावांचं लक्ष डिफेन्स केलं. 27 वर 3 गडी बाद. शेवटचा चेंडू हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये, तो देखील निर्धाव, आणि त्याचबरोबर मॅच संपली आणि मॅच जिंकली ती शिवतेज नावे टीम बी ने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मनोहर, ज्यांनी 15 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी साकारली. एक विस्फोटक फलंदाजी नावे बी टीमच्या मनोहरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे आणि यानंतर आजच्या दिवसातील सामना क्रमांक